पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात शंका असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं। पेसा कायद्याचं उल्लंघन करण्यात येते असे अमोल कोल्हे म्हणाले। स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवलं जात आहे। पंप स्टोरेज प्रकल्पावरून अमोल कोल्हे यांनी आरोप केले आहेत। हा जो अदानी समूहाचा अदानी रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भामध्ये माळशेज घाट भुरांडे हा जो पंप स्टोरेजचा जो प्रकल्प आहे या संदर्भात अनेक शंका या ग्रामस्थांच्या मनात आहेत। यामध्ये सरसकट पेसा कायद्याचं उल्लंघन करण्यात येते। हा एमओयू जो आहे हा एमओयू महाराष्ट्र सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि असं असताना त्याचा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो सर्वे हा अतिशय संशयास्पद अशा पद्धतीचा हा सर्वे। आपण तिसऱ्या मुंबईचे इकॉनॉमिक सेंटर हे डेटा सेंटर ठेवतो आहोत आणि मग जिथे महाराष्ट्राचं एनर्जी प्रोजेक्शन जर आपण बघितलं तर 2030 पर्यंतचं एनर्जी प्रोजेक्शन हे साधारणतः 30 ते 35,000 मेगावॅट असताना आता 59 पंप स्टोरेजचे प्रोजेक्ट करून 80,000 मेगावॅट वीज निर्मितीचं वीज स्टोरेजचं उद्दिष्ट हे ठेवलं जात आहे। आणि मग प्रश्न उपस्थित होतो, हे या डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद तर नाही ना? म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवून, आदिवासी बांधवांच्या तोंडचं पाणी पळवून, सह्याद्रीचा इको सेन्सिटिव्ह झोन पूर्णपणे धोक्यात घालून हे नेमकं कोणासाठी केलं जात आहे हा एक प्रश्न या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आमच्या मनात तयार होतो।